पण मी मेल्याच्या नंतर ह्या ज्योतिर्लिंगाला माझ्या नावाने तू तिथं थांब. आणि त्या भीम दैत्याचा वध भगवंतांनी केला आणि डांकिन्या वनातल्या ज्योतिर्लिंगाला नाव भेटलं. बोली भीमाशंकर भगवान की. असं सुंदर भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये प्रगट झालं. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. भीमाशंकर भगवान की. असं सुंदर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रगट झालं. आता 7वं ज्योतिर्लिंग भारत भूमीमध्ये उत्तर प्रदेशला निर्माण झालं. एकच ज्योतिर्लिंग आहे तिथं. भगवान शंकराने स्वतःला राहण्यासाठी हे बघा 2 देवाचं विशेष वर्णन सगळ्या शास्त्रामध्ये. एक आहे आणि दुसरा आहे हरी. आणि हे 2 मुख्य देवाची सर्वत्र सर्व देशामध्ये पूजा होते. तर ह्या दोघा जणांनी ह्या भूमंडलामध्ये स्वतःला राहण्यासाठी स्वतःच्या शस्त्रावर 2 नगराचं निर्माण केलं. सुदर्शन चक्रावर पंढरी. हे पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ आहे आणि सुदर्शन चक्रावर त्याला भगवंताने धारण केलेलं आहे. आणि भगवान शंकराने स्वतःच्या त्रिशूलाच्या टोकावर सुंदर अशा एका नगरीचं निर्माण केलं. त्याचं नाव आहे काशीपुरी. काशी नगरी. त्याला कोणी बनारस म्हणतं, कोणी वनारस म्हणतं, कोणी वाराणसी म्हणतं, कोणी त्याला मोक्षपुरी सुद्धा म्हणतं. आणि काशी म्हणजे शंकर स्वतः उमा सहित राहतात. तिथं त्यांना नाव आहे विश्वाचा नाथ, म्हणून त्याला म्हणतात विश्वनाथ. बोली विश्वनाथ भगवान की. असं सुंदर ज्योतिर्लिंग तिथं प्रगट झालं. आणि त्या ज्योतिर्लिंगाच्या केंद्रस्थानापासून 4ही बाजूला 5-5 किलोमीटरच्या अंतरावर खरी काशी आहे. आता काशी नगरी लय मोठी आहे, पण 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये खरी काशी आहे. आणि त्या 5 किलोमीटरच्या अंतर्गत मध्ये जर का कोणी मेलं तर त्या माणसाला मोक्ष भेटत असतो. परी तेथे वेचावे लागे शरीर, ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. तिथं मोक्ष आहे पण शरीराला सोडावं लागतं. मग तिथं मोक्ष भेटतो कसा? तिथं मरण आल्याच्या नंतर त्या डेड बॉडीला घाटावर घेऊन गेलं जातं आणि तिथं गेल्यावर भगवान शंकर त्याच्या कानामध्ये राम नामाचा मंत्र देतात. मग हे कसं ओळखायचं? त्या मड्याचा थोडासा कान असं वाकडा झालेला दिसतो. ज्या मड्याचा कान वाकडा झालेला दिसेल त्याला भगवान शंकरांनी गुरुमंत्र दिलं म्हणून समजायचं. असं सुंदर वर्णन शास्त्रामध्ये केलं. आणि ही मोक्षपुरी आहे म्हणून भगवान तिथं विश्वनाथाच्या रूपाने राहतात. बोली विश्वनाथ भगवान की. नमः शिवाय ओम नमः शिवाय.